एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या अपडेटवर बोलणार आहोत. ते म्हणजे की महाराष्ट्राची BVSC ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. तर आता इथून पुढे आपल्याला करायचं काय यामध्ये बघा, तुम्हाला तुम्हाला जे आहे तुमच्या नावासमोर दिलेली डिटेल सर्व व्यवस्थित आहे का नाही ते बघायचं. इन्क्लुडिंग नाव सुद्धा, तुमचं नाव वगैरे व्यवस्थित आहे की नाही सगळं चेक करायचं. तुमचं जे रिजन जेंडर सगळं व्यवस्थित चेक करायचं. आणि त्याच्यानंतर जे आहे जर तुम्हाला त्यामध्ये काही चुकीचं वाटलं तर तुम्ही त्याच्यावर ग्रीव्हन्स द्यायचं. 200 रुपये टाकायचे ग्रीव्हन्स साठी. ग्रीव्हन्स कसा द्यायचा याच्यावर मी थोड्या वेळात व्हिडिओ टाकेलच युट्यूबवर. याच्यातून तुम्हाला कळून जाईल ग्रीव्हन्स कशा प्रकारे टाकायचा. आता याच्यामध्ये ग्रीव्हन्स द्यायचं तुम्हाला. ते ग्रीव्हन्स देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं की माझं हे नाव मार्क वगैरे चुकलेले इथं. आणि लक्षात असू द्या, तुमचे जर मार्क वाढून आले असतील तरी तुम्हाला ते ग्रीव्हन्स देणं गरजेचं आहे. जर मार्क इन्क्रीज होऊन आले असते तरी ग्रीव्हन्स देणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही ऍडमिशनला जाल ना त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होईल जर तुम्ही मार्क वाढून आले आणि तुम्ही ग्रीव्हन्स जर दिले नसेल तर. त्यामुळे तुम्हाला मार्क वाढून जरी आले असतील तरी ग्रीव्हन्स द्या. मार्क कमी आले असतील ऑब्व्हियसली तुम्ही देणारच आहात, त्याच्यामध्ये काही संदेह नाहीये. कोणते पण मार्क असू दे तुमचे ग्रीव्हन्स द्या. कारण कसं माहिती का, तुम्ही विचार करसाल की सर माझे 12वीचे मार्क कमी झाले, तर तसं नका. कारण की तुमच्या खालचा विद्यार्थी खालीवरच्या विद्यार्थ्याला कमी जास्त होऊ शकते. ते तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये नंबर कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे तुमचा ग्रीव्हन्स हमखास द्या. कॅटेगरी असतो त्या अदर कॅटेगरीचं जर तुमचं रिझर्वेशन नसेल आलं तर ते पण द्या ग्रीव्हन्स तुम्ही. आणि हा सर्वात महत्त्वाचं, या लिस्टून तुम्ही तुमचा एक अंदाजा पण घेऊ शकता की तुमचा नंबर लागू शकतो की नाही. ते कशा प्रकारे बघा, तुम्हाला काय करायचं, सर्च करायचे. समजा आता हे या एक मिनिट, समजा एक मिनिट. आता एखाद्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याला, समजा या विद्यार्थ्याला माहित करायचं माझा नंबर लागू शकतो की नाही. समजा त्यांना असं सर्च करायचं, फिमेल DSC केलं समजा त्याने, किंवा मेल COBC केलं, तर त्या रिजन मध्ये किती विद्यार्थी येतं, त्याचा नंबर किती आहे त्या रिजन मध्ये, ते चेक करायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं माहितीये का, त्या रिजनचं सीट मॅट्रिक्स बघायचं. तुमचं त्या रिजनचं सीट मॅट्रिक्स बघायचं. त्या रिजनचं सीट मॅट्रिक्स बघितल्यानंतर तुम्हाला लगेच आयडिया येऊन जाते. त्या रिजन मध्ये समजा तुम्ही कॅटेगरी मधून असाल आणि त्या सीट मॅट्रिक्स पेक्षा तुमचा 1-2 जरी नंबर वरी असला, 1-2 न जरी वरी नंबर असला तरी तुमचा नंबर लागून जातो. 1-2 न त्या सीट मॅट्रिक्स पेक्षा 1 किंवा 2 न जरी तुमच्या वर नंबर असेल तर लागून जातो. सीट मॅट्रिक्स मध्ये समजा रिजन सी मध्ये हे जे ओबीसीचा कॅन्डिडेट आहे, रिजन सी मध्ये ओबीसी ला 5 सीट येतं मेलला. हा, त्याच्यामध्ये त्याचा नंबर ही समजा या कॅन्डिडेटचा नंबर आहे रिजन सी मध्ये 7, तर याचा नंबर लागण्याची शक्यता आहे. पण एवढं लक्षात असू द्या, म्हणजे कोणते पण कॅटेगरी असू द्या तुमची कॅटेगरीमध्ये साठी जर तुम्ही 2 नंबर वर पकडा. आणि जर तुमची कॅटेगरी जर अनरिझर्व असेल तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या सीट पेक्षा 3 ते 4 मार्कांना खाली पकडा. म्हणजे 3 ते 4 खाली नंबर खाली पाहिजेत. म्हणजे आता हे फॉर एक्झाम्पल की हे मेल आहे डी कॅटेगरी मधला, हा मेल डी अनरिझर्व कॅटेगरी, याला जर नंबर लागायचा असेल तर अनरिझर्व कॅटेगरीच्या 2-3 नंबरनं खालीच पाहिजेत ते. समजा अनरिझर्व कॅटेगरीला 10 सीट असतील याच्यामध्ये रिजन डी मध्ये, तर त्याचा नंबर पाहिजे कमीत कमी 6 त्या अनरिझर्व कॅटेगरी, तेव्हा त्याचा नंबर लागून जाणार. कारण की अनरिझर्व कॅटेगरीच्या सीट जे मेरिट बेसिसवर अदर कॅटेगरीला दिले जातात. आता हे जे कॅन्डिडेट आहे हे दोघांचे मार्क सेम आहेत जवळपास, तर याची जी मेल ओबीसी जी आहे ना, याची सीट ओबीसी मधून फिल केली जाणार नाही, याला अनरिझर्व कॅटेगरीची सीट भेटणार आहे. म्हणजे या विद्यार्थ्याला भेटण्यापेक्षा अनरिझर्व कॅटेगरीची सीट या विद्यार्थ्याला कन्फर्म भेटणार आहे, असं आहे ते. म्हणून त्यामुळे जे आहे का नाही, तुम्ही जर तुमच्या अनरिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तुम्ही ते 4 ते 5 मार्कांना कमी पाहिजेत. आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्ही 1 ते 2 नंबरनं पुढे पाहिजेत तुमच्या सीट मॅट्रिक्सच्या नंबरना, मार्काने नंबरनं. अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 2 ते 4 मार्कांना मागे पाहिजेत तुम्ही. आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये 2 मार्कांना तुम्ही समोर पकडू चला. जर तेवढा तुमचा नंबर असेल तर 100% प्रोबॅबिलिटी, याच्यापेक्षा खालीवरी पण होऊ शकतो. मी 100% प्रोबॅबिलिटी तर आहे मात्र याच्यापेक्षा, एवढा जर तुमचा रेंज मध्ये असेल तर. या व्हिडिओमध्ये एवढंच. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, कॉल करू शकता, तुमच्या सर्व प्रॉब्लेमचे आन्सर पुरवले जाईल. धन्यवाद.